निलेश घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे। इंटरपोलने जारी केलेली ही घायवळ विरोधातली ब्ल्यू कॉर्नर नोटीस आहे असे देखील माहिती समोर येते आहे। पुणे पोलिसांकडून इंटरपोलशी पत्रव्यवहारानंतर ही नोटीस जारी करण्यात आली आहे। निलेश घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावण्यात आलेली आहे। निलेश घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली अशी माहिती सध्या समोर येते आहे। इंटरपोलने ही नोटीस जारी केलेली आहे। पत्रव्यवहारानंतर ही नोटीस जारी करण्यात आली आहे। आपल्याला माहिती आहे निलेश घायवळ खोटा पासपोर्ट दाखवून परदेशात फरार झाला आणि त्यानंतर निलेश घायवळ विरोधात कारवायांना सुरुवात झाली। या संदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, काय सांगाल, ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे, नेमकं काय घडतंय? निश्चित पुणे पोलिसांकडून आता निलेश घायवळचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा हालचाली करण्यात आलेल्या आहेत। पुणे पोलिसांनी एक पत्रव्यवहार जो इंटरपोलशी केला होता, आता त्यानंतर इंटरपोलकडनं निलेश घायवळ विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे। खरं तर फौजदारी गुन्ह्यात जे असलेले आरोपी आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आरोपी भारतातून बाहेर गेलेले आहेत, अशा लोकांना ब्लू कॉर्नर नोटीस जी आहे ते इंटरपोलच्या सहाय्याने काढण्यात येते आणि तीच नोटीस जी आहे ती घायवळ विरोधात आता ब्लू कॉर्नर नोटीस जी आहे ती इंटरपोलने जारी केलेली आहे। त्यामुळे आता घायवळचा शोध घेण्यासाठी इंटरपोलची मदत जी आहे ते पुणे पोलिसांना होणार आहे आणि त्याचसोबत विविध माहिती जी घायवळच्या पासपोर्ट संदर्भात असेल किंवा आंतरराष्ट्रीय बँकेच्या व्यवहार त्यांनी जर कुठले केले असतील तर या सगळ्याची बातमी जी माहिती जी आहे ती इंटरपोल आता पुणे पोलिसांना देणार आहे। त्यामुळेच लवकरच आता निलेश घायवळचा शोध लागून त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न जो आहे तो पुणे पोलिसांकडून आणि त्यासोबतच आता इंटरपोलकडून सुद्धा सुरू झालेले आहेत। नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।